हे जे आहेत नवीन पोरं, हे नवीन झाले, तुम्ही ज्या पदाचा आनंद आज घेताय हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहेत. हे तुम्हाला त्यांनी सांगितलं की हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहे, त्याच्यामुळे मी त्यांना आभार मानले व त्यांनी सोडून दिले म्हणून आम्हाला संधी मिळाली. कार्याचे चेअरमन झालेच पाहिजे, आमदार झालेच पाहिजे, पद मिळालंच पाहिजे. आमदार व्हायचं असतं तर मागच्या 2 महिन्यामध्ये केव्हा झालं असतं. हे जे आहेत नवीन पोरं, हे नवीन झाले आणि जे जे सरकार घेत आहे त्यांना मी सांगू इच्छितो पदाचा आनंद मर्यादित ठेवला पाहिजे. तुम्ही ज्या पदाचा आनंद आज घेताय हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहेत. हे तुम्हाला जिल्ह्याचे माजी खासदार सुजयदादा या ठिकाणी नाहीये. काल परवाच मी त्या ठिकाणी माध्यमांच्या माध्यमातून ऐकलं, त्यांनी देखील त्याग केला म्हणून आमचा कदाचित त्या ठिकाणी नंबर लागला असावा, म्हणून त्यांचाही त्या ठिकाणी उदार मनाचे असे आमचे दिलदार मित्र सुजयदादांचाही मी मनपूर्वक आभार या निमित्ताने मानतो. आणि खरं तर कुठलंही पद लोकशाहीमध्ये ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा अगदी पंतप्रधानपर्यंत प्रत्येक पद हे महत्वाचं आहे. प्रत्येक पदाला एक वेगळं महत्व त्या ठिकाणी प्राप्त आहे आणि म्हणून प्रत्येक पदाचा सन्मान त्या ठिकाणी प्रत्येकानेच राखला पाहिजे, ठेवला गेला पाहिजे. पण माझे खासदारांचा आपण उल्लेख केलाय, मित्रांची कुठेतरी हे होते म्हणजे ताक त्यांनी केलं. आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मी कुठंतरी पाहिलं, ऐकलं की माझे आमदार खासदार यांनी सांगितलं की हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहे, त्याच्यामुळे मी त्यांना आभार मानले व त्यांनी सोडून दिले म्हणून आम्हाला संधी मिळाली आणि त्यांचा दिलदार मनापणाचा या निमित्ताने मी आभार मानले. आणि विशेष आभार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अमितभाई शाह साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्याला किंवा कर्जतकर साहेबांसारख्या ज्येष्ठ संघटकाला या ठिकाणी पद देऊन न्याय दिला आणि शब्द खरा केला, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. तुम्ही आंदोलन आहात, तुमचं अभिनंदन. तरुण म्हणून किती प्रश्न आहे, कारण पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचा आव्हान, किती आव्हान असणार आहे आणि कशा? निश्चितपणाने एक तरुण आमदार म्हणून अनेक आव्हानं माझ्यासारख्या समोर आहे, अनेक अपेक्षा देखील आहे. राज्यातील तरुण पिढीचे वेगवेगळे प्रश्न आहे, जेनझी असतील, मिलेनियल्स असतील, हे सभागृहामध्ये आमचे प्रश्न मांडा म्हणून त्या ठिकाणी संपर्क साधताय. कालच एका चर्चेमध्ये त्या ठिकाणी मी सहभागी झालो. गेमिंगचा मोठा नवीन युवकांमध्ये एक वेगळी क्रेज आहे. व्हॅलोरंट असेल, पबजी असेल, यासारख्या खेळांमध्ये 3 राज्यांनी त्या ठिकाणी धोरण आखलेलं आहे. ऑलिम्पिक्समध्ये देखील या राज्यांना, या खेळाला त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे, म्हणून महाराष्ट्राने देखील तशी मंजुरी द्यावी याकरता त्या चर्चेत सहभागी होऊन एक महाराष्ट्राचं धोरण नागपूर अधिवेशनाच्या आधी बनवण्याचं आश्वासन आदरणीय मंत्री महोदयांनी त्या निमित्ताने दिलेलं आहे. म्हणून अनेक युवकांना ती देखील रोजगाराची आणि नवीन उद्योजकाची संधी मिळणार आहे. रोजगार, उद्योग, शेती, सिंचन ह्या सगळ्याच बाबींवर त्या ठिकाणी प्रामुख्याने मी काम करणार आहे. आपण एक कॉलेज चालवता, तरुणांमध्ये मोठ्या ट्रकचं जे नगर होत आहे, ग्रामीण भागापर्यंत ट्रक सुटले, याच्यात कसं वाटतं? नाही, त्या अनुषंगाने राज्याची यंत्रणा सतर्क आहे. आत्ता जे पिंपरी चिंचवडमध्ये 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्या अनुषंगाने देखील लक्षवेधी उपस्थित झाली होती आणि त्याचा कमी वेळेत योग्य तो छडा लावून हे असे अवैध अड्डे उद्ध्वस्त करण्याचं धोरण राज्याने घेतलेलं आहे. निश्चितपणाने मोबाईल देखील याला एक कारणीभूत आहे. 7 तासाहून अधिकचा स्क्रीन टाईम जगाच्या पातळीवर सर्वाधिक भारतीयांमध्ये आहे आणि त्या माध्यमातून मैदानी खेळाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून कुठंतरी व्यसनाधीनतेकडे हे युवक चाललेले आहेत. त्याकरता मैदानी खेळाचं प्रमाण आपण वाढवलं पाहिजे. नुकताच योगा डे झाला, 365 दिवस साजरा करावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केलं. निश्चितपणाने त्या माध्यमातून युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा एक प्रयत्न राहील आणि हे जे अवैध अड्डे आहे हे उद्ध्वस्त करून सरकारच्या माध्यमातून ते देखील एक त्याच्या माध्यमातून करू शकतो. धन्यवाद.